हॅलो स्टुडंट्स, तर आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण फेजर्स अँड फेजर डायग्राम बघितलं होतं आणि आपण डिफरंट टाइप ऑफ एसी सर्किट स्टार्ट केलं होतं. तर डिफरंट टाइप ऑफ एसी सर्किट पैकी आपण फर्स्ट टाइप बघितलं होतं, ज्या एसी सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स कनेक्ट केलं होतं आणि त्या रेजिस्टन्स कनेक्ट केल्याच्या नंतर आपण अल्टरनेटिंग ईएमएफ ला प्रोड्यूस केल्याच्या नंतर अल्टरनेटिंग करंट सुद्धा फ्लो होत होतं आणि ज्यावेळी अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग व्होल्टेज फ्लो होतो आणि मधामध्ये जर रेजिस्टन्स लावलं असेल सर्किटमध्ये, तर अशा वेळी अल्टरनेटिंग ईएमएफ अँड अल्टरनेटिंग करंट आर इन फेज. म्हणजे अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंटच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स हा 0 होतो. बरोबर. तर आपण असं म्हणू शकतो की इन प्युअर रेजिस्टिव्ह एसी सर्किट द अल्टरनेटिंग ईएमएफ अँड अल्टरनेटिंग करंट आर इन फेज. मीन्स in a pure resistive circuit the phase difference between alternating EMF and alternating current is 0. बरोबर. आणि त्यावेळी आपण त्याची फेजर डायग्राम पण ड्रॉ केली होती. जर आपण त्याची फेजर डायग्राम ड्रॉ केली तर क्लिअरच झालं होतं की फेजर डायग्राम एकाच ठिकाणी येत आहे, म्हणजे दोघांच्या मधामधला फेज डिफरन्स हा कसा आहे, 0 आहे. बरोबर. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत की एसी व्होल्टेज अप्लाइड टू एन इंडक्टर. म्हणजे जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जर रेजिस्टन्स लावलं होतं या ठिकाणी, तर आज आपण इथे काय लावणार, इंडक्टर लावणार. काय लावणार, इंडक्टर. बरोबर. आता इंडक्टर जर लावल्यानंतर काय काय चेंजेस होतात, काय इफेक्ट होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. तर लक्ष द्या. कन्सिडर अ एसी सर्किट and the inductor of inductance L is connected in the AC circuit. The alternating EMF is provided and the alternating current is produced in the circuit. आपण काय केला, अल्टरनेटिंग EMF कन्सिडर केला. अल्टरनेटिंग EMF कन्सिडर केल्याच्या नंतर करंट फ्लो होणार सर्किट मधून. बरोबर. जो अल्टरनेटिंग ईएमएफ आपण इथे प्रोव्हाइड करणार आहोत तो अल्टरनेटिंग ईएमएफ म्हणजे ई, ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असतो, ई नॉट साइन ओमेगा टी असतो. याला द्या इक्वेशन नंबर 1. आता जसं आपण की क्लोज करणार, ह्या ईएमएफ मुळे ह्या सर्किट मधून कोण फ्लो होणार रे, करंट फ्लो होणार आणि तो करंटच आपल्याला फाइंड करायचा ह्या इक्वेशन वरून. रेजिस्टन्स कनेक्ट केलं होतं म्हणून आपण इझिली फाइंड केलं. इंडक्टरच्या वेळी तसं होणार नाही. मग काय होणार, लक्ष द्या. या ईएमएफ मुळे हा करंट फ्लो होणार. करंट फ्लो झालं ह्या सर्किट मध्ये, म्हणजे कॉइल मधून. तर ह्या कॉइल मधून करंट फ्लो झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे, जेव्हा कॉइल मधून करंट फ्लो होते तेव्हा त्याच्या मधामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस तयार होतो. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इथून पास होणार ह्या इंडक्टरच्या आतमधून आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्या म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फ्लक्स बनणार. काय बनणार, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि तो जो मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे जसं जसं ईएमएफ प्रोव्हाइड होणार तसं हा करंट चेंज होणार. कारण तुम्हाला माहिती आहे इन्स्टंटली काही इन्क्रीज होत नाही. जसं जसं करंट चेंज होणार तसं तसं फ्लक्स चेंज होणार आणि फ्लक्स चेंज झाल्या कारणामुळे ह्या इंडक्टरच्या आतमध्ये एक ईएमएफ इंड्यूस्ड होणार आणि जो ईएमएफ इंड्यूस्ड होत आहे त्याला मी लिहितो ई डॅश. बरं, का बरं ई डॅश, कारण इथे ई लिहिल्यामुळे याला ई डॅश लिहितो. मीन्स हा जो काही ईएमएफ इंड्यूस झालेला आहे तो कोणामुळे झालेला आहे, ह्या ईएमएफ मुळे. ऍक्च्युअली आपण करंट मुळे म्हणतो का, नाही, ह्या ईएमएफ मुळे हा ईएमएफ इंड्यूस झाला. बट हा जो ईएमएफ आहे हा ईएमएफ या ईएमएफ मुळे इंड्यूस होत असल्या कारणामुळे तो या ईएमएफ ला काय करतो, अपोज करतो. ईएमएफ ला काय करतो, अपोज. म्हणून अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलंच आहे की ह्या ईएमएफ मुळे हा ईएमएफ इंड्यूस झाला आणि हा ईएमएफ याच्या चेंजेसला म्हणजे याला काय करतो, अपोज करतो. म्हणून मी लिहू शकतो ई इक्वल टू ई डॅश. जेवढा ईएमएफ इंड्यूस होणार आहे तो याच्यावर डिपेंड आहे, बट तो याला अपोज करतो म्हणजे याचा अर्थ या ईएमएफ ची आणि ह्या इंड्यूस होणाऱ्या ईएमएफ ची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट. म्हणून ते आपल्याला काय द्यावं लागेल, मायनस. बरोबर. सो देअरफॉर
E इक्वल टू मायनस E डॅश म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ अँड अकॉर्डिंग टू फॅराडे लॉ इंड्युस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला होतो मायनस L di बाय dt. काय होतो मायनस L di बाय dt. सो देअरफॉर E इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस L di बाय dt होणार. पण मला सांगा रे इथे मला काय माहित झालं ईएमएफ या ईएमएफ वरून मला काय मिळायला पाहिजे करंट. म्हणून मला आधी डी आय फाइंड करावं लागेल. मग मी ह्या इक्वेशन वरून काय फाइंड करणार डी आय. सो देअरफॉर डी आय जर फाइंड करायचं असेल तर या साईडला कोण आहे ई. एल जर इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये आणि dt जर इकडे गेलं त्याच्या मल्टिप्लाय मध्ये. कळलं. आता लक्ष द्या हा जो कन्सेप्ट सांगणार आता हा लक्षात ठेवा तो थोडा वेळानंतर काम येणार आहे. मला सांगा ईएमएफ कोणावर डिपेंड आहे रे टाइमवर. करंटच्या चेंजवर म्हणजेच टाइमवरती. सोबत करंटचा चेंज सुद्धा कोणावर डिपेंड आहे टाइमवरती. मीन्स अल्टरनेटिंग ईएमएफ अँड करंट आर टाइम डिपेंडंट. लक्षात राहील हे गोष्ट लक्षात ठेवा थोड्या वेळानंतर कामात येईल तुम्हाला. E is equal to L di by dt. इथून मी di फाइंड केलो E divided by L into dt. मी का बरं di फाइंड केलो कारण की मला EMF माहित आहे मला कोणाची गरज आहे करंट पण di मिळाला I नाही मिळाला. मग मला di जर मिळत असेल I जर मिळत नसेल तर अशा वेळी याला इंटिग्रेट करणार ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड जर केलं तर देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ काय येणार di इक्वल टू या साइडला पण इंटिग्रेशन केला तर इंटिग्रेशन ऑफ E डिवाइडेड बाय L इंटू dt. अरे बरोबर. मग मला सांगा देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ di तर ॲज इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E म्हणजे EMF आणि इंड्युस्ड EMF आणि ह्या EMF ची व्हॅल्यू किती आहे E नॉट साइन ओमेगा t. म्हणजे इथे काय येणार E नॉट साइन ओमेगा t डिवाइडेड बाय L इंटू dt. समजलं. आता देअर इंटिग्रेशन ऑफ डी आय इक्वल टू ई नॉट म्हणजे काय मॅक्सिमम व्हॅल्यू. दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. म्हणून ही कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर. इंडक्टन्स म्हणजे काय एल मीन्स काय होतो सेल्फ इंडक्टन्स आणि हा सुद्धा काय असतो कॉन्स्टंट. म्हणून ई नॉट डिवाइडेड बाय एल इंटिग्रेशनच्या बाहेर येणार तर इंटिग्रेशन मध्ये कोण उरणार इंटिग्रेशन मध्ये उरणार साइन ओमेगा टी इंटू dt. बरोबर. मला सांगा ह्या डी सोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 डी चा इंटिग्रेशन काय होणार आय होणार. अरे 1 dt चा इंटिग्रेशन t होतो 1 d थीटा चा इंटिग्रेशन थीटा होतो तो 1 di चा इंटिग्रेशन काय होणार आय होणार. इथे काय राहणार E नॉट डिवाइडेड बाय L इंटू साइन चा इंटिग्रेशन काय होतो सांगा बरं. तो होतो मायनस कॉस ओमेगा टी. साइनचं इंटिग्रेशन काय होतो मायनस कॉस ओमेगा टी. बट तुम्हाला माहिती आहे की हा ओमेगा टीचा आणखी डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो आणि या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होणार ओमेगा जो डिवाइड मध्ये येणार. बरोबर. आणि इंटिग्रेशन सॉल्व झालं आणि याला लिमिट नाही म्हणून याच्यामध्ये कॉन्स्टंट द्यावा लागतो प्लस सी. तर आपण कॉन्स्टंट काय देतो प्लस सी. क्लिअर. सो देअरफॉर I इक्वल टू मायनस साइन बाहेर काढा म्हणजे ते राहणार E नॉट ओमेगा बाहेर निघेल कारण कॉन्स्टंट आहे. ओमेगा बाहेर निघाल तर ओमेगा इंटू एल काय होणार ओमेगा एल इंटू इथे काय राहणार कॉस ओमेगा टी प्लस सी. समजलं. तर मायनस E नॉट डिवाइड बाय ओमेगा एल कॉस ओमेगा टी प्लस सी. इथपर्यंत क्लिअर झालं. मग मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की करंट मीन्स आय and EMF are time dependent. म्हणजे करंट आणि EMF हे कसं आहेत टाइम डिपेंडंट आहेत पण धिस इज द कॉन्स्टंट आणि हा टाइम वर डिपेंड राहत नाही. म्हणजे हा टाइम नुसार चेंज होणार का नाही होणार. टाइम नुसार करंट चेंज होईल टाइम नुसार EMF चेंज होईल पण टाइम नुसार कॉन्स्टंट चेंज होणार नाही. म्हणून धिस इज द टाइम इंडिपेंडंट. मग टाइम इंडिपेंडंटची जर विचार जर केला तर या मध्ये EMF पण 0 म्हणजे याचा अर्थ ही पूर्ण टर्म 0 टाइम इंडिपेंडंटची विचार केला तर. आणि करंट सुद्धा काय होणार 0. म्हणून
current and EMF are time dependent, but C is the integrating constant and this is the time independent. म्हणून ह्या C ची व्हॅल्यू काय घेतो आपण 0, कारण की तो टाइम डिपेंडंटच्या गोष्टी सोबत आलेला आहे आणि जर याला कन्सिडर करायचं असेल तर टाइम इंडिपेंडंट कन्सिडर करावं लागेल आणि इन टाइम इंडिपेंडंट केस टाइम इंडिपेंडंटच्या वेळी EMF अँड करंटचे जे कंपोनंट आहेत ते कंपोनंट टाइम इंडिपेंडंट राहतच नाही, म्हणून त्या ठिकाणी काय लिहिणार आपण 0. हा पूर्ण 0, हा 0, तर C ची व्हॅल्यू काय येणार 0. क्लियर. मग हे C ची व्हॅल्यू 0 याच इक्वेशन मध्ये जर पुट केलो तर देअरफॉर I इज इक्वल टू मायनस E0 डिवाइडेड बाय ओमेगा L इंटू कॉस ओमेगा टी येणार, मायनस E0 डिवाइड बाय ओमेगा L इंटू काय होणार कॉस ओमेगा टी. अरे पण मला सांगा ऍक्च्युअल मध्ये करंटचा फॉर्म्युला काय असतो रे? I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी, बरोबर आहे. मग तुम्हाला EMF ला आणि करंटला जर कंपेअर करायचं असेल तर इथे E0 आहे तर इथे I0 यायलाच पाहिजे आणि इथे साइन आहे म्हणजे याचा अर्थ ह्या कॉसच्या ठिकाणी पण काय यायला पाहिजे साइन यायला पाहिजे, म्हणून आपण ह्या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करणार आणि कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर देअरफॉर I इक्वल टू मायनस E0 डिवाइडेड बाय ओमेगा L इंटू कॉसचा साइन करायचं असेल तर याचं लिहावं लागतो अलाइड अँगल. काय लिहावं लागतो अलाइड अँगल आणि कॉसचा साइन बनवायचं असेल तर साइन आणि अलाइड अँगल लिहायचं असेल तर लिहिणार आपण π/2 मायनस थीटा, पण थीटाच्या ठिकाणी कोण आहे ओमेगा टी, हा याचं अलाइड अँगल. समजलं? अरे समजलं काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सर्वांना कन्फ्यूज होतो, कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा इंडक्टर असते येते तेव्हा याचा कॉसचा साइन करते वेळी अलाइड अँगल लिहिते वेळी फर्स्ट क्वाड्रंट यूज करायचं. कोणतं यूज करायचं? फर्स्ट क्वाड्रंट. कॅपॅसिटरच्या वेळी सेकंड क्वाड्रंट यूज करायचं. समजलं? एवढं लक्षात ठेवा फक्त. इंडक्टर असेल तर फर्स्ट क्वाड्रंट म्हणून इथे मायनस आलं, कॅपॅसिटर असेल तर इथे सेकंड क्वाड्रंट येईल. का बरं फर्स्ट न सेकंड करतो आपण? त्याचे रिझन जेव्हा आपण कॅपॅसिटर स्टडी करणार तेव्हा येईलच, पण इंडक्टरच्या वेळी फर्स्ट क्वाड्रंट करण्याचा रिझन हा आहे की इथे कोण आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्हला कॅन्सल करायचं आहे. निगेटिव्हला कॅन्सल करायचं असल्या कारणामुळे इथे मला काय द्यावं लागेल, काय घ्यावं लागतो फर्स्ट क्वाड्रंट. एवढं लक्षात ठेवा. क्लिअर झालं? अरे आगे बढे. चला बघा. सो देअरफॉर I इक्वल टू मला I0 साइन ओमेगा टीच पाहिजे, हा मायनस नको आहे तर हा मायनस मी याला अप्लाय करतो. जर मी मायनस याला अप्लाय केलो तर मला सांगा E0 डिवाइडेड बाय ओमेगा L हा काय बनणार रे मायनस साइन π/2 मायनस ओमेगा टी असं बनणार. बट ट्रिग्नोमेट्रीचा आणखी एक फॉर्म्युला असंच आहे की साइन मायनस थीटा म्हणजेच होतो मायनस साइन थीटा. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ मायनस साइन थीटा म्हणजे साइन मायनस थीटा होणार. म्हणजे याचा अर्थ I इक्वल टू E0 डिवाइडेड बाय ओमेगा L मायनस साइन थीटा. काय म्हटलं? मायनस साइन थीटा म्हणजेच काय होणार साइन मायनस थीटा. म्हणजे याचा अर्थ साइन मायनस इंटू दिस टर्म. मग याला जर मायनसने मल्टिप्लाय कराल तर हा π/2 प्लसचा मायनस होणार आणि मायनस ओमेगा टीचं काय होणार प्लस ओमेगा टी होणार. म्हणून मी प्लस ओमेगा टी होत असल्यामुळे त्याला आधी लिहितो आणि हा π/2 काय होणार मायनस π/2 होणार. समजलं इथपर्यंत? सो देअरफॉर I इक्वल टू E0 डिवाइड बाय ओमेगा L च्या ठिकाणी मला कोणाची गरज असते आता I0 ची गरज आहे. म्हणून जसं या आधीच्या टाइप मध्ये मी E0 डिवाइड बाय R च्या ठिकाणी I0 लिहिलं होतं तसंच E0 डिवाइड बाय ओमेगा L च्या ठिकाणी काय लिहितोय I0 इंटू साइन ओमेगा टी मायनस π/2. बरोबर. साइन ओमेगा टी मायनस π/2 where I0 इक्वल टू E0 डिवाइडेड बाय ओमेगा L. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, याला विसरायचं नाही. रेजिस्टर प्युअर रेजिस्टन्स म्हटलं तर I0 इक्वल टू E0 डिवाइड बाय R आणि प्युअर इंडक्टर म्हटलं म्हणजे प्युअर इंडक्टर कनेक्ट आहे म्हटलं तर I0 इक्वल टू E0 डिवाइड बाय ओमेगा L. याला द्या इक्वेशन नंबर 2.
याला काय देणार, इक्वेशन नंबर 2. सांगा इथपर्यंत समजलं, क्लिअर झालं. आता याचं कंक्लुजन सांगतोय. कंक्लुजन लक्ष द्या, कंक्लुजन तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. कंक्लुजन नुसारच तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. कंक्लुजन सांगतो, लक्ष द्या. इन प्युअर इंडक्टन्स किंवा प्युअर इंडक्टर, इन प्युअर इंडक्टर ऑफ एसी सर्किट, इन प्युअर इंडक्टर ऑफ एसी सर्किट म्हणजे एसी सर्किट मध्ये कोण लावलं असेल, इंडक्टर लावलं असेल, अशा वेळी प्युअर इंडक्टर ऑफ एसी सर्किट द ईएमएफ किंवा द करंट म्हणजेच अल्टरनेटिंग करंट, म्हणजे ज्याला काय देऊ आपण आय, अल्टरनेटिंग करंट इज. इम्पॉर्टंट कन्सेप्ट, लक्ष द्या. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and from equation number 2, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and फ्रॉम इक्वेशन नंबर 2 काय होणार, बरोबर लक्ष द्या. इक्वेशन नंबर 1 मध्ये कोण आहे, ओमेगा टी, आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये काय आलं, ओमेगा टी मायनस पाय बाय 2. याचा मिनिंग, याचा फेज ओमेगा टी आहे, पण करंटचा फेज ईएमएफच्या फेज पेक्षा पाय बाय 2 ने मागे आहे. मायनसचा मिनिंग मागे असणे, तर मायनसचा मिनिंग काय होईल, मागे असणे. राहील लक्षात. हा, तर करंट जो आहे मीन्स ईएमएफ जो आहे, हा ईएमएफ पेक्षा करंट हा पाय बाय 2 ने कसा आहे, मागे आहे. म्हणून लिहिले जाते की इन प्युअर इंडक्टर ऑफ एसी सर्किट द अल्टरनेटिंग करंट म्हणजे आय इज लॅगिंग behind the EMF, means alternating EMF by phase pi by 2. समजलं. जेव्हा सर्किट मध्ये प्युअर इंडक्टर लावलेला असतो त्यावेळी अल्टरनेटिंग करंट हा अल्टरनेटिंग ईएमएफ ला लॅग करणे म्हणजे मागे असतो. अल्टरनेटिंग करंटच्या म्हणजे ईएमएफ जास्त असेल पुढे जाईल आणि त्यानंतर काय सुरू होणार, करंट सुरू होणार. काय सुरू होणार, करंट सुरू होणार. कितीने मागे असतो रे, पाय बाय 2 ने. कुठे, जेव्हा सर्किट मध्ये इंडक्टर लावलं असेल तेव्हा. तर तुम्ही असं लिहू शकता, इन अ प्युअर इंडक्टर ऑफ ए सर्किट द ईएमएफ इज लीडिंग, सुपर पुढे असणे, ईएमएफ इज लीडिंग द करंट आय बाय फेज पाय बाय 2. म्हणजे एकतर असं लिहा की करंट हा ईएमएफच्या मागे आहे पाय बाय 2 ने, किंवा असं लिहू शकता की ईएमएफ हा पुढे आहे कोणाच्या, करंटच्या पाय बाय 2 ने. क्लिअर. कोणता एक ठेवा, मी तुम्हाला लक्षात ठेवायला चांगलं होईल. तर व्हेरी सिंपल की जेव्हा सर्किटमध्ये रेजिस्टन्स लावलं असतो तेव्हा ईएमएफ आणि करंट हे फेज इन फेज मध्ये असतात, आणि ज्यावेळी सर्किटमध्ये इंडक्टर लावला असतो तेव्हा करंट हा बिहाइंड लॅग करतो, म्हणजे मागे असतो कोणापेक्षा, ईएमएफ पेक्षा. कितीने मागे असतो, पाय बाय 2 ने. हा तुम्हाला एमसीक्यू मध्ये पण विचारला जाईल क्वेश्चन, सीईटी मध्ये म्हणा किंवा बोर्ड एक्झाम मध्ये पण एमसीक्यू मध्ये विचारला जातो की करंट लॅग करतो की लीड करतो जेव्हा सर्किट मध्ये काय लावलं असेल, इंडक्टर लावलं असेल, आणि कितीने करतो हे सुद्धा विचारल्या जाते. क्लिअर. आय होप हा पूर्ण कन्सेप्ट समजला असेल. आता मला सांगा आपल्याला काय करावं लागेल रे, फेजर डायग्राम. इम्पॉर्टंट काय आहे, फेजर डायग्राम. बरोबर. तर लक्ष द्या फेजर डायग्राम कसे काढतात. बघा रे, याचे फेजर डायग्राम कसे काढायचं. बरं मला सांगा, इक्वेशन नंबर 1 काय होतं, ई नॉट साइन ओमेगा टी, आणि इक्वेशन नंबर 2 काय मिळालं आपल्याला, आय इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस, एक मिनिट, ओमेगा टी मायनस पाय बाय 2. बरोबर. आणि आपल्याला माहिती पाहिजे आय नॉट ची व्हॅल्यू काय असतो, ई नॉट डिवायडेड बाय ओमेगा एल. त्याचा आपण याला डिराइव्ह करणारच आहोत पुढे आणखी. चला इथपर्यंत आपण या आता डेरिव्हेशन मध्ये सॉल्व्ह केलं. आता काय फाइंड करणार, फेजर डायग्राम. बघा फेजर डायग्राम कसे काढला जातो. फेजर डायग्राम काढण्यासाठी मी ड्रॉ करणार वाय ॲक्सिस, इथे घेतो मी ओरिजिन, आणि इथून काय घेणार, एक्स ॲक्सिस जो टाइमला रिप्रेझेंट करतो किंवा एक्स ॲक्सिस लिहितो. इथे काय असतो, ओरिजिन. बरोबर. आता मला सांगा ई नॉट साइन ओमेगा टी हा कन्फर्म माहिती आहे आपल्याला,
ज्याचा फेज अँगल ओमेगा टीचा आहे, म्हणून सर्वात आधी ईएमएफ ला ड्रॉ करायचं. आणि ईएमएफ कुठे ड्रॉ होतो, कधीही फर्स्ट क्वार्टर मध्ये करायचं. कुठे करायचं, फर्स्ट क्वार्टर. म्हणजे याचा अर्थ इथे कोण येणार, ईएमएफ, इथे कोण याची पीक व्हॅल्यू, आणि याचा अँगल किती येणार, ओमेगा टी. बरोबर, अरे समजलं. ओके. तर या मधामध्ये ही जी व्हॅल्यू असते ही कोणाच्या बरोबर असेल, तर ही असेल ईएमएफ म्हणजे ई नॉट साइन ओमेगा टीच्या. कोणाच्या, ई नॉट साइन ओमेगा टीच्या बरोबर असेल. इथपर्यंत काय अडचण, अरे कळलं. आता हा झालं ईएमएफ. ईएमएफ तर ड्रॉ झालं, काही अडचण नाही. ठीक आहे. याला इथून आपण हा याचा मिनिंग होतो ई नॉट साइन ओमेगा टी, जो ईएमएफ एवढा असेल. क्लिअर. आता आपल्याला फाइंड करायचं आहे करंट. आता मला सांगा करंट ह्या ईएमएफ पेक्षा π/2 ने मागे आहे. आता मागे म्हटलं म्हणजे याच्या मागे यायला पाहिजे, म्हणून त्याला इथे ड्रॉ करा. बरं, यांच्या मधामधला अँगल किती रे, 90 डिग्री. ईएमएफ आणि करंट हा काय आहे, करंट. बरोबर. इथे काय येणार, आय नॉट. हा किती आहे, आय नॉट साइन ओमेगा टी मायनस π/2. बरोबर. मला सांगा हा ईएमएफ आणि हा करंट आणि दोघांच्या मधामध्ये अँगल किती, 90 डिग्री. झाले फेजर डायग्राम. यालाच म्हटलं ते फेजर डायग्राम. व्हेरी सिंपल. समजलं. तर अशा टाईपने तुम्ही काय फाइंड करायचं, फेजर डायग्राम ड्रॉ करायची. करता येईल ना. काय केलं मी, पहिले सर्वात आधी ईएमएफ ड्रॉ केलं. ईएमएफ ड्रॉ केल्याच्या नंतर करंट बघितलं. करंट तर ईएमएफच्या मागे आहे, म्हणून कितीने, 90 डिग्रीने मागे आहे. तर हा 45 डिग्री आणि हा 45, असं टोटल 90. समजा झाला 90 डिग्री आहे. 90 डिग्रीने मागे आहे, म्हणून 90 डिग्री मागे कोणाला ड्रॉ केलं, करंटला. म्हणून या ठिकाणी कोण आलं रे, करंट आलं. इथपर्यंत समजलं, अरे कळलं. तर अशा टाइम तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन विचारू शकते की इंडक्टरला सॉल्व करा, म्हणजे इंडक्टर लावला सर्किट मध्ये काय होईल आणि फेजर डायग्राम ड्रॉ करा. समजलं. तर या मधामध्ये आपण असं म्हणू शकतो की द ईएमएफ किंवा करंट घेतला ना, करंट घेऊ. द करंट इज लॅगिंग behind EMF by phase π/2 when pure inductor is connected in AC circuit. AC सर्किट मध्ये काय कनेक्ट असेल, प्युअर इंडक्टर कनेक्ट असेल, तर अशा वेळी करंट हा इंडक्टर ईएमएफच्या कसा असतो, मागे असतो, लॅग करतो. क्लिअर झालं इथपर्यंत, अरे कळलं. बरं, आता लक्ष द्या, सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे हा, याला सॉल्व्ह करणे आवश्यक आहे. बरं मला सांगा आय नॉट इक्वल टू काय होतो, ई नॉट ओमेगा, ई नॉट डिवाइडेड बाय ओमेगा एल. बट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आय नॉट इक्वल टू काय होतो, ई नॉट डिवाइड बाय आर होतो. मग आय नॉट इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय आर असेल. आय नॉट ई नॉट फक्त आर च्या ठिकाणी कोण आहे, ओमेगा एल. म्हणजे ज्यावेळी सर्किट मध्ये इंडक्टर लागतो त्यावेळी रेजिस्टन्सचा काम कोण करतो, ओमेगा एल करतो. आणखी एकदा लक्ष द्या, काय म्हटलं, ज्यावेळी सर्किट मध्ये इंडक्टर लागतो त्यावेळी रेजिस्टन्सचा काम कोण करतो, ओमेगा एल करतो, जो या पास होणाऱ्या करंटला अपोज करतो किंवा या ईएमएफ ला काय करतो, अपोज करतो. म्हणजे याचा अर्थ इंडक्टरच्या वेळी रेजिस्टन्सचा काम कोण करतो, म्हणजे इंडक्टर जेव्हा सर्किट मध्ये असेल त्यावेळी रेजिस्टन्सचा काम कोण करतो, ओमेगा एल करतो. आणि जो रेजिस्टन्सचा काम करतो इंडक्टर मध्ये त्याला म्हटले जाते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, ज्याला XL ने डिनोट करतो. काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि त्याला आपण XL ने डिनोट करतो. हा बरोबर लक्षात ठेवा.
एक्सेलचा मिनिंग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मग मला सांगा, जेव्हा इंडक्टर लागतो तेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सेल हा जर होत असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू किती होईल? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच रेजिस्टन्स. जो इंडक्टरच्या वेळी काम करतो, रेजिस्टन्स सारखा काम करतो, त्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. मग या इक्वेशनवरून आपल्याला कळत आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू किती आहे? ओमेगा एल. नाही समजलं काय? आणखी एकदा लक्ष द्या. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे जो रेजिस्टन्स जेव्हा सर्किटमध्ये आपण इंडक्टर लावतो त्यावेळी रेजिस्टन्स सारखा जो काम करतो त्याला म्हटलं जाते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि तो जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल, ज्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण डिनोट करतो कशाने? एक्सेलने. आणि तो एक्सेल म्हणजेच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच रेजिस्टन्स सारखं काम कोण करत आहे? ओमेगा एल. म्हणून एक्सेलच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? ओमेगा एल. या तुम्ही असे लिहू शकता. ओमेगा म्हणजेच काय होतो? 2 पाय एफ. आपण फ्रिक्वेन्सीला एफ लिहित आहोत इथे. 2 पाय एफ इंटू एल. याला म्हटले जाते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय म्हणतो याला आपण? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे मी या फॉर्म मध्ये जर याला लिहितो म्हटलं तर कसं लिहू शकणार रे? आय नॉट इक्वल टू ई नॉट ओमेगा एल च्या ठिकाणी एक्सेल. म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो. दिस इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. हा फक्त एसी सर्किट मध्येच येतो एक्सेल. समजलं? डीसी सर्किट मध्ये एफ 0 असतो. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. डीसी सर्किट मध्ये फ्रिक्वेन्सी 0 असतो. फ्रिक्वेन्सी 0 असल्या कारणामुळे एक्सेल सुद्धा काय राहतो? 0. म्हणजे मी लिहू शकतो इथे इन डीसी फ्रिक्वेन्सी 0 तर एक्सेल इक्वल टू 0. फ्रिक्वेन्सी 0 असल्यामुळे एक्सेल सुद्धा काय राहतो? 0 राहतो. इथपर्यंत समजलं? क्लिअर झालं? बरं याला मी आणखी थोडा सिम्प्लिफाईड केलो तर असं पण लिहू शकतो. याला कसं लिहिता येईल रे? बघा, आय नॉट इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय एक्सेल आलं तर मी याला असं लिहू शकतो का? एक्सेल इक्वल टू ई नॉट. हा एक्सेल इकडे आणलो, घेऊन आलो तर आय नॉट इकडे जाणार तर ई नॉट डिवायडेड बाय आय नॉट लिहू शकतो. बरं मी याला असं पण लिहू शकतो. जर ई नॉटच्या डिवाइड मध्ये मी √2 लिहिलो तर आय नॉटच्या डिवाइड मध्ये पण मला काय लिहावं लागेल? √2. म्हणजे देअरफॉर एक्सेल इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय √2 याला म्हणतात ERMS. आणि आय नॉट डिवाइड बाय √2 म्हणजे याला म्हटले जाते IRMS. म्हणजे एक्सेलचा आणखी एक फॉर्म्युला तयार झालं, तो म्हणजे ERMS डिवायडेड बाय IRMS. बरोबर? म्हणून आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची आणखी एक डेफिनेशन अशी लिहू शकतो की द रेशिओ ऑफ RMS EMF, the ratio of RMS EMF to the RMS current. The ratio of RMS EMF to the RMS current is called as inductive reactance. ज्याची व्हॅल्यू असते ओमेगा एल किंवा त्याला 2 पाय एफ एल असं सुद्धा लिहिता येते. याला म्हटलं जाते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. समजलं? क्लिअर झालं? अरे क्लिअर झालं का? तर अशा टाईपनं तुमचा आपण बघितलं इंडक्टर मध्ये काय होतं, करंट आणि ईएमएफ किती कसा येतो, त्याची फेजर डायग्राम बघितली आणि त्याचा काय बघितलं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सुद्धा बघितलं. तर अशा टाईपने आपण सेकंड टाईप सुद्धा इथे कंप्लीट केलेला आहे. समजलं? तर आपण काय बघितलं, इंडक्टर करंट ईएमएफ करंट कसा येतो, फेजर डायग्राम, त्याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघितलं. यामध्ये करंट लॅग करतो कोणापेक्षा, ईएमएफ पेक्षा कितीने, π/2 ने. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर एक्सेलचं डेफिनेशन बनवलं ERMS डिवाइड बाय IRMS. ओके. तर आय होप तुम्हाला इंडक्टर सर्किटमध्ये इंडक्टर लावलं तर काय होईल याचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ओके. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतर जो थर्ड टाईप आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. क्लिअर? कारण का तो टाईप जर घ्यायला गेलो तर खूप मोठी व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण ती व्हिडिओ सेपरेट टाईप, त्या टाईपची सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. ओके. तर तिथपर्यंत टेक केअर. बाय.